संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा देणार करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट। 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती। कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार। राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार। पुणे बदलापूर प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज। आमदार रोहित पवार यांची एक्सपोस्ट चर्चेमध्ये शरद पवार पक्षाच्या बैठकीमध्ये कोणतीच जबाबदारी न मिळाल्यानं रोहित पवार नाराज। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे फडणवीसांची तक्रार केली। पहाटे 4 वाजता शहांची भेट घेऊन शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केली। संजय राऊतांचा मोठा दावा। सरकारमध्ये आपली प्रतिष्ठा राहिलेली नाही। कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, मात्र आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केल्याचा शिंदेंचा दावा। तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, अमित शहांचा शिंदेंना सल्ला। संजय राऊतांचा दावा। आमचे 125 लोक निवडून आलेत, त्यामुळे तुम्ही सीएम होऊ शकत नाही, भाजपचाच सीएम होणार असंही शहांनी शिंदेंना सांगितल्याचा राऊतांचा दावा। पुण्यातल्या हॉटेलमध्ये शहांसोबत झालेला संवाद खोटा होता, हे शिंदेंनी सावरकरांची शपथ घेऊन सांगावं। संजय राऊत यांचं शिंदेंना आवाहन। संजय राऊतांकडे मी लक्ष देत नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। भ्रमिष्ट झालेल्या लोकांना जास्त गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, विखेंची राऊतांवरती प्रतिक्रिया। यंदा देशातील अनेक भागांमध्ये उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार, हवामान विभागाचा इशारा। तर महाराष्ट्रामध्ये मार्चमध्येच तीव्र उष्णतेच्या लाटा येणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईतल्या मेट्रो स्थानक रोपवेनं जोडण्याचा MMRDAचा निर्णय, त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची नियुक्ती केली जाणार। मुंबई विमानतळावरती डिजिटल पेमेंट सिस्टम मल्टी लेव्हल कार पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासोबत बाहेर पडणे सोयीस्कर होणार। कॅशलेस पेमेंटमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार। इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे भारतातील पहिले दालन BKC मध्ये सुरू होणार। एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावरती हे दालन सुरू होणार, त्यासाठी तब्बल 35 लाख रुपये भाडं देण्यात येणार असल्याची माहिती। ठाण्यातील मेळाव्याच्या दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका भास्कर बैरी शेट्टी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रागिणी बेरी शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश। नोंदणीकृत विवाह बेकायदा ठरवता येणार नाही, सलग 30 दिवस वास्तव्यास नसणं हे विवाह बेकायदा ठरून रद्द करण्याचं कारण असू शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। पुणे प्रकरणामधील वक्तव्यासंदर्भात योगेश कदम यांच्या विरोधात मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, संजना घाडी आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरावरती मोर्चा। कंपनी बंद होऊन 3 वर्ष झाले तरी कर्मचाऱ्यांची देणी मिळालेली नाही। याबाबत आता शिंदेंकडून अनेकदा आश्वासनं, मात्र न्याय न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचा मोर्चा। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 11 कोटींच्या कोकेनसह ब्राझीलहून आलेल्या विदेशी महिलेला अटक। कोकेन असलेल्या तब्बल 100 कॅप्सूल तिच्या पोटातून काढण्यात आल्याची माहिती। पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांची निवड नाही। पुणे महानगरपालिकेचं स्पष्टीकरण। डिसेंबर 2023 मध्ये बनवण्यात आली होती सल्लागार समिती, महानगरपालिकेनं पत्र काढत दिलं स्पष्टीकरण। शंभूराज देसाई यांनी घेतली जयकुमार गोरे यांची सांत्वनपर भेट। गोरेंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं। जयंत पाटील यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक। नार्वेकरांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यानं आता अधिवेशन बरं जाणार, जयंत पाटील यांची मिश्किल टोलेबाजी। दुसऱ्यांना शिवीगाळ करून मोठा होता येत नाही, त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते, जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावरती निशाणा। लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण। एकाच व्यासपीठावरून गोपीचंद पडळकरांचा पाटलांवरती निशाणा। कोरेगाव तालुक्यामधल्या रहिमतपूर गावाचं नामकरण रघुनाथपूर व्हावं, हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन।
नामकरणासंदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. सोलापूरमध्ये एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते पत्रकारांच्या कार्यशाळेचं उद्घाटन. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार, रिंगणचे संपादक सचिन परब आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांचीही उपस्थिती. पुणे पोलिसांकडून शहरातील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू. या मोहिमेच्या अंतर्गत धुळखात पडलेली तसंच रस्त्यावरती बेवारस सोडलेली वाहनं हटवण्याची प्रक्रिया हाती. स्वारगेट एसटी स्टँड अत्याचार प्रकरण. आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार. बसच्या फॉरेन्सिक चाचणीमध्ये पोलिसांना आरोपीच्या विरोधात मिळाले पुरावे. पुरंदर गोवा हजरत निजामुद्दीन रेल्वेमधून धूर निघाल्याची घटना. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास वेळीच हा प्रकार आल्यानं अनर्थ टळला. या संपूर्ण प्रकारामुळे इतर अनेक रेल्वे गाड्या 4 तासांहून अधिक काळ खोळंबल्या. पंढरपूर म्हणजे जलतरण तलावामध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. पालिकेच्या जलतरण तलावाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. शिराळा तालुक्यामध्ये रंगला देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. लखन आणि चिक्या बैलानं गाजवलं मैदान. प्रथम विजेत्यास 3,05,559 रुपयांचं बक्षीस. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियान. 1,500 सेवकांनी शहरातील विविध भागातून साफ केला 10 टन कचरा. सांगली जिल्ह्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून ठिकठिकाणी स्वच्छता अभियान संपन्न. हजारो सेवकांनी स्वच्छता दूत म्हणून काम करत अभियानामध्ये सहभाग नोंदवला. नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले. नाशिकचे पालकमंत्री म्हणून महाजनांची अधिकृत घोषणा झालेली नसताना हिंदू जनसेवा गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाला 94 वर्ष पूर्ण. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब घेतलं काळारामाचं दर्शन. यावेळी आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर. कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती. छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. नाशिकमध्ये दुकानात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी काढली धिंड. दुकानदारानं पैसे मागितल्याच्या कारणामधून दोघांनी केली होती तोडफोड. नाशिक जिल्ह्यामध्ये पोलिसांनी जप्त केले 3,80,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज. नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाम्पत्यावरती गुन्हा दाखल करत तपास सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोराला कोतवाली पोलिसांकडून अटक. आरोपीकडून सोनं आणि दुचाकीसह एकूण 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं धुळे शहरामध्ये राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे ही स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी. विश्वजित बोरवणकर यांच्या गाण्यावरती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण या थिरकल्या. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवामध्ये चव्हाण यांना नृत्याचा मोह हा आवरता आला नाही. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. परभणीमध्ये किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी नोंदवला गुन्हा. 4 जणांच्या विरोधात नवा मोंधा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीच्या सेलूमध्ये समृद्धी महामार्गामधील वृक्ष मूल्यांकनामध्ये घोटाळा प्रकरण. 114 कोटींचं मूल्यांकन आलं 9 कोटींवर. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. बीडच्या धारूर तालुक्यामधील पिंपळवाडामध्ये अफूच्या शेतामध्ये पोलिसांचा छापा. 50 गोण्या अफू पोलिसांकडून जप्त. धाराशिवच्या ढोकी गावामध्ये बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू सुरूच. मृत कावळ्यांची संख्या 34 वर. 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य रथोत्सव. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये भाविकांचा उत्साह. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या रथोत्सवाला भक्तांची गर्दी. धाराशिवच्या कळंबमध्ये किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. यावेळी अश्व प्रदर्शनामध्ये 50हून अधिक घोडे सहभागी. पुढील 4 मार्चपर्यंत प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये 56 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द. झरपडाच्या ग्रामपंचायत सरपंचांचा सुद्धा सदस्यत्व रद्द. दोनदा संधी देऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणं भोवलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जबाबदारी निश्चित. निवृत्त जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी सादर केला अहवाल. माजी अध्यक्ष मनोहर पाउणकर यांच्यासह 6 माजी सीईओंकडून 2,93,00,000 रुपये वसुलीचे आदेश. उद्या अमरावतीमध्ये भव्य शिवसन्मान महामोर्चाचं आयोजन. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याचा विरोध करण्यासाठी मोर्चा. 17 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार. वाशिमच्या रिसोड शहरामधील घटना. आरोपी तुकाराम कांबळेला अहिल्यानगरमधून अटक. अकोल्यामधील अकोट पोपटखेड रस्त्यावरती धावत्या एसटी बसला अचानक आग. चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना उतरवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्यातील चपराड पहाडी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. मंदिरातील पुजाऱ्याच्या श्वानावरती बिबट्याचा हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिमच्या खेरडा भागामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना संसर्गाची पुष्टी. तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. रायगडच्या विश्वेश्वर मंदिरामध्ये छबिना उत्सव. मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं विश्वेश्वराचं दर्शन. रायगडच्या अदासामधील गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब सहभागी. अथर्वशीर्ष स्तोत्राच्या 21 आवर्तनांचं सामूहिक पठण यावेळी संपन्न. ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छता मोहिमेचं आयोजन. रायगडच्या रोहा अष्टमी शहरामध्ये श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गासाठी वाहतूक परवानगीची स्थगिती न उठवल्यास उपोषण करणार. 3 मार्चला मालवण बंदर विभाग कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा व्यावसायिकांचा इशारा.